सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. तर या सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य आहेत. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वाक्य कंप्लीट करतो त्यावेळेस महत्वाचा जो त्याच्यामध्ये असतो तो काय असतो, वर्ब असतो, है ना. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य बनवत असताना अगदी सोपी आहेत. ज्या वाक्याच्या शेवटी जातो, खातो, पितो, बसतो, उठतो, पळतो, है ना, असं तो ती ते, है ना, जाते, येते, खाती, पिती, है ना, बसतो, उठतो, म्हणजे तो, ती, ते असे 3 अक्षर वाक्याच्या शेवटी येतात. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की तो काय आहे, कोणता काळ आहे, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. बरोबर आहे. ओके. गो याच्यामध्ये जातो, 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 जाते, जातात, जातो, जाते, जाती, है ना, म्हणजे जाता, ती, ते आहे की नाही याच्यामध्ये. हे बघा, इथं तो आहे, इथं ते आहे, इथं ती आहे, म्हणजे ता, ती, ते आहे की नाही इथं शेवटी. म्हणजे याचा अर्थ काय, ही सगळी वाक्य कोणत्या काळातले, प्रेझेंट टेन्स मधले. जे सिंग्युलर वर्ब आहेत त्याच्यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट आहेत ते कोणकोणते, सिंग्युलर कोणतं आहे याच्यामध्ये, एक वचनी जो करता आहे ते कोणता आहे सांगा बरं. मी एक वचनी आहे का अनेक वचनी आहे. हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. आम्ही सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, प्लुरल. तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर. ती सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, प्लुरल आहे ते, है ना. तू सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. स्वरा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर, म्हणजे एकटीच आहे स्वरा, है ना. आणि अमित सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. आता मला सांगा, जो बी वर्ब सिंग्युलर असेल त्याच्या पुढं आपल्याला ईएस प्रत्यय जो असतो तो असलेला वर्ब वापरायचा. म्हणजे वर्बला काय लागतं, यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. आणि जो प्लुरल आहे त्याच्या पुढे यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. बरोबर आहे. आता तुम्हीच मला सांगायचं या वाक्यामध्ये एकेकानं मला उत्तर द्यायचं की तो वाक्य कसं होऊ शकतं तयार, है ना. तर मला सांगा बरं, या वाक्याचं रूपांतर आपल्याला इंग्रजी वाक्यामध्ये करायचं आहे. करायचं मग सुरू. आता या ठिकाणी मी जातो याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे, मी, आणि वर्ब कोणता आहे, जातो. मी हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढं मी सांगितलं होतं वर्ब जो आहे त्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मी जातो, मीला काय शब्द आहे, आय, आणि गोला जातोला काय शब्द आहे, गो. तर मला सांगा, हा सिंग्युलर असल्यामुळं इथं या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे. म्हणजेच या वर्बचं कोणतं रूप आलं पाहिजे, पाचवं. पण इथं पाचवं रूप येत नाही. काय येत नाही, तर आय हा अपवाद आहे. जसं आयच्या पुढं ॲमस लागतं, आयच्या पुढं इज येत नाही, आयच्या पुढं आर येत नाही, आहे की नाही. तसं आयच्या पुढं आय हा अपवाद असल्यामुळं आयच्या पुढं गोला म्हणजेच वर्बला यस किंवा ईएस लागत नाही, तो सिंग्युलर असला तरीही. हे लक्षात ठेवायचं. ओके. मी जातो वाक्य काय झालं, आय गो. आता दुसरा सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे रे, प्लुरल आहे. कसं आहे, प्लुरल, अनेक वचनी. आम्ही म्हणजे भरपूर संख्या आहे. भरपूर संख्या म्हणजे अनेक झाले. अनेक झाले म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, प्लुरल झाले, है ना, प्लुरल. हा सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल आहे. मग या पुढं आम्हीला शब्द काय आहे रे इंग्रजीमध्ये, वी. वी इथं गो येईल का गोज येईल, गो. व्हेरी गुड, राईट. प्लुरलच्या पुढं क्रियापदाचं पाचवं रूप येत नाही, तर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. महत्वाचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेच आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाचं पाचवं रूप, प्लुरल सब्जेक्ट असेल तर क्रियापदाचं
पहिलं रूप. आणि अपवाद काय, आयच्या पुढं सिंग्युलर जरी असला तो आय, एक वस्तू जरी आय असला तरी त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. हा अपवाद ही लक्षात ठेवायचा. चला दुसरं वाक्य बघू आता आपण. कोण सांगतं? तो जातो. कोण सांगतं? हा सांगू के. तो जातो. तो साठी काय शब्द आहे? ही गो. हा सिंग्युलर आहे. ही गो म्हणजे बरोबर आहे का हे? बरोबर आहे? नाही. काय चुकलं सांग? हा अरे इथं सिंग्युलर आहे हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी क्रियापदाचं किती रूप लागतं? पाचवं रूप लागतं. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं पाहिजे? ही गोज. राईट. चला हे कोण सांगतं वाक्य? सांग. हा तिला काय म्हणतात? शी. हा काय येतं? गोज. का बरं गोज आलं इथं? शी गोज. गोज का बरं आलं इथं? हा का आलं? इथं शी गोज आलं आहे ना, म्हणजे क्रियापदाचं पाचवं रूप आलं. मग इथं पाचवं रूप का बरं आलं क्रियापदाचं? हा सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे. सब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर आहे म्हणून क्रियापदाचं पाचवं रूप या ठिकाणी आलं. चला आता हे कोण सांगतं? सांग. तेला काय म्हणतात? हा दे. हा दे. नाही बस खाली. चुकलं. कोण सांगतं? सांग. दे गोज म्हणते. बरोबर आहे का हे? दे गोज अजूनही तुमच्या लक्षात येत नाहीये. दे गोज बरोबर आहे का? नाही. कारण का बरोबर नाही? कोण सांगतं? हा ते हा कसा आहे? प्लुरल आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो हे लक्षात ठेवा, हा प्लुरल आहे म्हणून या ठिकाणी प्लुरलला ईएस लागत नाही. म्हणून या ठिकाणी काय येतं? दे गो. चला हे कोण सांगतं? तू जातो. गायत्री सांग. तू जातो. हा हा यू हा यू गो. राईट. यू हा प्लुरल आहे है ना. यू हा काय आहे? प्लुरल आहे. मग त्याच्या पुढं यस किंवा ईएस लागत नाही. क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. यू गो. राईट. चला आता स्वरा जाते. कोण बनवतं? हा सांग. स्वरा. स्वराचं स्पेलिंग SWR आहे. स्वरा गो. बरोबर आहे का? बरोबर आहे. स्वरा गो हे वाक्य बरोबर आहे का? चुकलं. पुन्हा चुकला तुम्ही. स्वरा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. हा म्हणजे तुम्हाला प्लुरल म्हणलं की तुम्ही म्हणता सिंग्युलर, सिंग्युलर म्हणलं की म्हणता प्लुरल. असं म्हणजे दोन्हीपैकी एक आहे. अरे सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय? सिंग्युलर म्हणजे एकटाच ना. एकटाच. स्वरा एकटी आहे का 4-5 स्वर आहे तिथं? एकच स्वर आहे ना. स्वरा किती आहे? एकच आहे. मग स्वरा एक आहे म्हणजे सिंगल आहे म्हणून त्याला सिंग्युलर. आणि 4-5 स्वरा असत्या तर काय झालं असतं? स्वरा प्लुरल. स्वरा नाव एकच आहे आणि पोरगी ही एकटीच आहे म्हणून या ठिकाणी काय? स्वरा सिंग्युलर. सिंग्युलरच्या पुढं क्रियापदाचं कितवं रूप येतं? पाचवं रूप येतं. म्हणून या ठिकाणी स्वरा गो हे चुकीचं वाक्य आहे. इथं आपल्याला ईएस लावावं लागेल. हे झालं वाक्य बरोबर. स्वरा गो. चला हे कोण सांगतात आता? आम्ही जातो. हा सांग सोनाक्षी. हा आम्ही सिंग्युलर आहे. वाक्य सांग ना इंग्रजीमध्ये. सांग. सांग अमित.
राईट. अमित गोज. अमित गोज. अमित गोज. अमित जातो. अमित गोज. हे सिंग्युलर आहे अमित, यासाठी आपण त्याला यस किंवा यस लावलं क्रियापदाचं पाचवं रूप घेतलं. अशा पद्धतीनं आपण फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं गो आणि गोज हे वापरून एवढी वाक्य तयार केली. अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो, वेगवेगळे वर्ब या ठिकाणी घेऊन, है ना, वेगवेगळे वर्ब या ठिकाणी घेऊन आपण त्याच्या आधारावर आपण वाक्य तयार करू शकतो. ओके, आलं लक्षात? चला हा एकदा लिहून घ्या.